महापालिका निवडणुकीतील शहरातील तिन्ही विधानसभा भारतीय जनता पक्षाने मंडल अध्यक्षपदाच्या निवडी जाहीर केल्या। लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीनंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने पहिल्या टप्प्यात प्राथमिक सदस्य तर दुसऱ्या टप्प्यात सक्रिय सदस्य नोंदणी अभियान यशस्वी केल्यानंतर राज्यभरात मंडल अध्यक्षाची निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते। सोमवारी अध्यक्षांच्या आदेशान्वये शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी सोलापूर शहरातील शहर उत्तर, शहर मध्य आणि शहर दक्षिणच्या अध्यक्षाची निवड जाहीर केली। शहर उत्तर पश्चिम मंडल अध्यक्षपदावर देविदास बनसोडे, उत्तर मध्य मंडळ अध्यक्ष दत्तात्रय बडगू तर उत्तर पूर्व मंडल अध्यक्ष सिद्धार्थ मंजेली यांची निवड करण्यात आली। शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मध्य पूर्व भागाचे मंडळ अध्यक्ष म्हणून अक्षय अंजिखाने, मध्य भागासाठी नागेश सरगम, मध्य पश्चिम साठी नागेश खरात तर दक्षिण विधानसभा मतदारसंघात दक्षिण पश्चिम भागाकरता महेश देवकर, दक्षिण पूर्व भागाकरता अर्जुन जाधव यांची मंडल अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी दिली। संघटन पर्वाच्या माध्यमातून जवळपास हा तिसरा टप्पा होता मंडल अध्यक्षांच्या निवडीचा। शहरात जवळपास 8 मंडल आहेत। या 8 मंडलांना अध्यक्ष नियुक्ती करण्यात आली। सर्व अध्यक्ष हे कार्यकर्ते पदाधिकारी यांची मतप्रदेशाच्या वतीने घेण्यात आली। तसेच लोकप्रतिनिधी असतील, अध्यक्ष असतील यांच्या संगनमताने एकत्रित येऊन या नियुक्त्या करण्यात आलेल्या। 8ही मंडलाचे अध्यक्ष हे चांगले आहेत। साधारणपणे 35 ते 45 या वयोगटातील हे सर्व मंडल अध्यक्ष आहेत। 45 वयाचा क्रायटेरिया दिला होता की 45 वयापर्यंतचाच मंडल अध्यक्ष करायचा। 8ही मंडल अध्यक्षांच्या आज घोषणा झाल्या। शहर उत्तरमध्ये उत्तर मतदारसंघात उत्तर पूर्वला सिद्धार्थ मंजेली यांची निवड करण्यात आली। तसेच उत्तर मध्यला दत्तात्रय बडगू यांची निवड करण्यात आली। तसेच उत्तर पश्चिमला देविदास बनसोडे यांची निवड करण्यात आली। मध्य पूर्वला अक्षय अंजिखाने यांची निवड करण्यात आली। मध्यला नागेश सरगम यांची निवड करण्यात आली आणि मध्य पश्चिम नागेश खरात यांची निवड करण्यात आली। तसेच दक्षिणमध्ये 2 मंडळे येत होती, पूर्व आणि पश्चिम। दक्षिण पूर्वसाठी अर्जुन जाधव यांची निवड करण्यात आली आणि दक्षिण पश्चिमसाठी महेश देवकर यांची निवड करण्यात आली। 8ही मंडल अध्यक्षांना आज शुभेच्छा देण्यात आल्या। त्यांचा पार्टीच्या वतीने त्या मतदारसंघात सत्कार करण्यात आला आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात आणि खेळीमेळीच्या वातावरणात ह्या 8ही निवडी झालेल्या आहेत आणि येणाऱ्या काळात निश्चितपणाने चांगलं काम यांच्या हातून होईल। कारण 8ही मंडल अध्यक्ष हे अनुभवी आहेत, पार्टीत अनेक वर्ष झालं काम करत आहेत आणि येणाऱ्या काळात महापालिकेच्या निवडणुका आहेत, त्या दृष्टीने एक चांगलं संघटन बांधण्याची जबाबदारी या 8ही मंडल अध्यक्षांना।